साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्यानगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. जिल्ह्यातील ठाकरेंच्या नेत्यांचा नीलम गोऱ्हेंवर हल्लाबोल. कृतज्ञता सोडून अशी वक्तव्य करणे म्हणजे शुद्ध नीचपणा. जयश्री शेळके. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना गोरेंविरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होती. जयश्री शेळके व जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ज्या पक्षाने, ज्या शिवसेना पक्षप्रमुखांनी नीलम गोऱ्हे यांना अनेक पद दिले, मान सन्मान दिला, पक्षांमध्ये ओळख दिली, त्या पक्षप्रमुखाप्रती, शिवसेना पक्षाच्या प्रती कृतज्ञता करायची सोडून अशा प्रकारची वक्तव्य करणे म्हणजे शुद्ध नीचपणा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी दिली आहे. स्वाभिमानाचं जगणं सोडून अचानक लाचारी पत्करावी लागली की आलेल्या नैराश्यातून अशा प्रकारची वक्तव्य येतात आणि तसंच वक्तव्य हे नीलम गोऱ्हे यांनी केलेलं आहे. काही गद्दारांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी गद्दारी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा कुठलीही अपेक्षा न ठेवता ताबडतोब राजीनामा दिला. परंतु अजूनही ठाकरे या नावाचा दरारा महाराष्ट्रात कायम आहे आणि आजही गद्दारांना त्यांच्या नावाने घाम फुटतो. त्यामुळेच एका पदासाठी 2 मर्सिडीज द्याव्या लागत होत्या. हे वक्तव्य करणं म्हणजे अजूनही यांचा रोजगार ठाकरे या नावाशिवाय पूर्ण होत नाही, हे स्पष्ट दिसतंय. ज्या पक्षाने, ज्या शिवसेना पक्षप्रमुखांनी नीलम गोऱ्हे यांना अनेक पदं दिली, मान सन्मान दिला, पक्षामध्ये ओळख मिळवून दिली, समाजात ओळख मिळवून दिली, त्या पक्षाप्रती, शिवसेना पक्षप्रमुखांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची सोडून अशा प्रकारची वक्तव्य करणं हा म्हणजे शुद्ध नीचपणा आहे. तर नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाल संपत आला असल्याने त्या उद्धव ठाकरेवर बोलत आहेत. एकनाथ शिंदेकडून काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांचा हा केविलवाना प्रयत्न असल्याचा आरोप जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी केला आहे. त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया राहील? नीलमताई गोरे ह्या महिला आहे म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो, पण त्या महिला आहे म्हणून त्यांनी त्यांची पात्रता आणि लेवल सोडून बोलू नये. ज्या पक्षांनी त्यांना 4 वेळा विधान परिषदेची आमदारकी दिली, विधान परिषद सभापती, शिवसेना नेते, उपनेते असे अनेक पदं काहीच न करता दिलेत. आमच्यासारखे कार्यकर्ते रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस काम करतात. 30-30 वर्ष झाले आम्ही शिवसेनेमध्ये काम करत असताना जिल्हाभर फिरतो. 35-35, 40-40 डिग्री सेल्सिअसमध्ये उन्हातान्हामध्ये आम्ही फिरून 25-25 लग्न कार्य करून आज शिवसेनेचं रात्रंदिवस काम करतो. आमच्यासारख्याला सुद्धा एवढी मोठी पदं मिळाली नाही. अशी पदं या बाईला मिळाले, सहज मिळाले, फुकट मिळाले. आणि आता 4थ्यांदा टर्मचं कार्यकाळ संपत आला आहे. एक 2-3 महिन्यावर कार्यकाळ आला म्हणून आता पुन्हा 5व्यांदा MLC मिळवायची, मंत्रिपद मिळवायचं आणि एकनाथ शिंदेंना खुश करण्यासाठी खरंच या बाईनं घातलेला हा घाट आहे की सन्माननीय उद्धव साहेबांवर, मातोश्रीवर बोलायचं, काहीतरी भुकायचं आणि काहीतरी बोललं म्हणजे मग काहीतरी आपल्या पदरात आणखी टिकून पाडून घ्यायचं, हा केवलवानी प्रयत्न आहे.